झाला नव्हता. पोरं एवढे मोठे झाले तरी आज सेमिनार झाला नव्हता अजून. अच्छा बेस्ट आहे आम्हाला पण भेटेल की मला आता नेक्स्ट लेवलचं घ्या आता. येस तुम्ही इकडे या आणि जरा हा लाईव्ह आपला चालू आहे फीडबॅक. लाईव्ह फीडबॅक तुम्हाला कसा वाटला सेमिनार त्याबद्दल थोडं सांगा. आतापर्यंत जेवढे म्हणजे असं मुलांच्या बाबतीत हे सेमिनार झालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आमच्या म्हणजे प्रकाश पडला आणि मुलांशी कसं वागायचं हे आम्हाला आता कन्फर्म जाणीव झाली त्याची. फार बेटर झालं एकदम जबरदस्त. पण सर प्लीज मुलांसाठी घ्या. घेतोच आम्ही दरवर्षी गोल सेटिंगचे लेक्चर मागच्या वर्षी घेतले 4 लेक्चर घेतले होते. पहिले आम्ही गोल कसा सेट करायचा ते शिकवलं. त्यानंतर संपूर्ण हे कसं स्टडी स्किल्स कसे फॉलो करायचे ते शिकवलं. त्याच्यानंतर आपल्या फॅमिलीशी कसं बोलायचं, रिलेशनशिप कसे मेंटेन करायचे याच्याबद्दल सेमिनार घेतले होते. त्यामुळे ते प्रश्न कसं होतं तुमच्यापर्यंत का पोहोचत नाही त्याचं हे कारण आहे, कारण कम्युनिकेशन नाही आहे तुमच्याकडे. हा प्रॉब्लेम. आणि नवीन सेमिनारला आम्ही म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आणि सहभागी. येस येस चला थँक्स. फीडबॅक द्या तोपर्यंत मी मॅडमशी बोलू. मला सेमिनार कसा वाटला, काय आवडलं ते याच्यात सांगून द्या. सुंदर झाला. अच्छा एनी सजेशन? नाही याच्यामधले जे मुद्दे त्यांनी घेतले ना, हां जनरेशन गॅप, हां हां चेंज इन फॅशन, चेंज इन फिल्म, चेंज इन नीड अँड एक्सपेक्टेशन, रिजिडिटी ऑफ पॅरेंट्स, त्यानंतर बॉसिंग ऑन स्टुडंट्स, इन्सल्टिंग ऑफ स्टुडंट्स बिफोर अदर पॅरेंट्स, त्याच्यानंतर कम्पॅरिझन करणे एकमेकाशी, लॅक ऑफ कम्युनिकेशन मुलांमधलं, आणि डिस्प्यूट ऑफ पॅरेंट्स इन फ्रंट ऑफ चाइल्ड, डू नॉट व्हेरी स्ट्रिक्ट अँड ऑल्सो डू नॉट व्हेरी पॅम्पर अँड मेक स्टुडंट्स टू टेक देअर ओन डिसिजन. हे जे महत्त्वाचे पॅरेंटिंग मधले जे आस्पेक्ट आहेत ते फार सुंदर पद्धतीने त्यांनी मांडले. आणि प्रॅक्टिकली आपण जसं वागत असतो त्या पद्धतीनं ते मांडले गेल्यामुळं प्रत्येक पॅरेंटला ते फार भावलं. आणि मी कुठं चुकतोय, मी मुलाबरोबर माझ्या चाइल्डबरोबर वागताना काय माझ्या मिस्टेक होत आहे ते प्रत्येक पॅरेंटला अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते भावलं. आणि त्याच्यामुळे अत्यंत चांगला सक्सेसफुल सेमिनार. थँक्यू. ओके आता याच्या